कधी कधी शहराच्या गोंधळातून थोडं दूर जावंसं वाटतं, मन शांत करायला आणि भक्तीत हरवायला. आज आम्ही निघालो आहोत स्वप्नांच्या शहरातून महाराष्ट्राच्या भक्तीच्या नगरीकडे, पंढरपूर. जिथं लाखो भक्तांचा विश्वास आहे आणि जिथे उभा आहे भक्तांच्या प्रतीक्षेत विठ्ठल. नमस्कार, मी आदेश म्हात्रे स्वागत करतो माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज आपण निघालो आहे एका आध्यात्मिक आणि खूपच सुंदर प्रवासाला, मुंबई ते पंढरपूर विठुरायाच्या दर्शनाला. तर चला सुरू करूया हा भक्तिमय प्रवास. 11 वाजून 4 मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता 12 डब्यांची जलद लोकल आहे. ही लोकल डोंबिवली, दिवा आणि मुंबई. लेट नाईट मुंबईतून आम्ही प्रवास सुरू केला. शहर हळूहळू मागे पडत होते आणि समोर उघडत होता एक सुंदर प्रवास, मुंबई ते पंढरपूर. अंतर साधारण 400 किलोमीटर आहे. पहाटे 4च्या सुमारास आम्ही पोहोचलो खुर्दवाडी. हे प्रवास आम्ही मुंबई ते खुर्दवाडी केले. मुंबईवरून डायरेक्ट सुद्धा ट्रेन आहेत पंढरपूरसाठी. आम्हाला पहाटे लवकर दर्शन करण्यासाठी आम्ही खुर्दवाडीला उतरलो. रेल्वे स्टेशनच्या थोडंच दूर खुर्दवाडी बस स्टॉप आहे. वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिटं. खुर्दवाडीवरून पंढरपूरसाठी 1-1 तासाने बस सुटतात आणि त्याचं भाडं आहे 80 रुपये. पंढरपूरसाठी सकाळी 6 वाजता खुर्दवाडीवरून पहिली बस सुटते. 45 मिनिटांचा बसचा प्रवास कंप्लीट करून आम्ही पोहोचलो संतांच्या माहेरी पंढरपूर. भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी भेटी लागी. या शहरात पाऊल ठेवताच एक वेगळीच भक्तीची ऊर्जा जाणवते. प्रत्येक रस्त्यावर विठ्ठलाचे नाव, प्रत्येक मनात भक्ती. इथून वाहणारी पवित्र नदी म्हणजे चंद्रभागा रिव्हर. चंद्रभागा हे नदीचे उगमस्थान भीमाशंकर. भीमाशंकर येथे भीमा नदी नावाने ओळखली जाते. तसेच पंढरपूरमध्ये चंद्रभागा. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये हीच नदी कृष्णा नदी म्हणून ओळखली जाते. भक्त आधी या नदीत स्नान करतात आणि मग विठ्ठलाचे दर्शन घेतात. नदीच्या काठावर उभे राहिले की मन अगदी शांत होते. हे आहे पुंडलिक मंदिर, जिथे श्रीकृष्ण पुंडलिकाच्या भेटीसाठी आले आणि विठ्ठल होऊन पंढरपुरात राहिले. महाराष्ट्रातील सर्वात सुप्रसिद्ध मंदिरपैकी एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर. दररोज लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत असतात. त्यामुळे 4 ते 5 तास दर्शनासाठी लागतात आणि मुख दर्शन अर्ध्या तासात होऊन जातं. विठूच्या पुराने वेढून गेलं या सुखाचं साजीर गाव. देहाचा बुडाला कागुतरी भी राहील तुक्याचं नाव. कुठं शोधू म्या जन्माचं ठाव गेली या वाहून नाव. कुठं शोधू म्या जन्माचं ठाव गेली या वाहून नाव. देवान बांधली पायरी होती कळस ठेवीला हाती. गाभारात देव तो जळती ज्योती पुण्यानं भिजल्या वाती. तरी उजेड दिसेना भावा गेली या वाहून नावा. तरी उजेड दिसेना भावा गेली